या पार पडण्याला देखील वेग आलेला आहे आणि त्यातलीच आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की थोड्याच वेळात सुनेत्रा पवार त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सूत्र सांगतायत। 19 जून 2024 पासून सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत। विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्यापूर्वीच त्या राजीनामा देतील आपल्या खासदारकीचा अशी शक्यता आहे। आज संध्याकाळी सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे आणि शपथविधीआधी सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देतील आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांची उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ ग्रहण करणार आहेत। जून 2024 पासून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत। लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्या राज्यसभेवरती बिनविरोध निवडून गेलेल्या होत्या आणि त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही त्या पाहत होत्या। पण त्यानंतर आता राज्यात ज्या काही घडामोडी घडतायत, राज्यात जे काही राजकीय समीकरणं सध्या बदलतायत, त्या पार्श्वभूमीवरती राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार हातात घेत आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, शपथविधीआधी गटनेतेपदी निवड होण्याआधी सुनेत्रा पवार आपल्या खासदारकीचा राजीनामा देतात, ही प्रक्रिया कशी पार पडेल? खरं तर उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापूर्वी सध्या जर आपण पाहिलं तर अजूनही राज्यसभेचा जो कार्यकाळ आहे तो बाकी आहे। सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत, त्यामुळं ते पद सोडणं त्यांना महत्त्वाचं राहणार आहे आणि त्यानंतर नवी जबाबदारी त्या महाराष्ट्रातली घेऊ शकतात। केंद्रातून आता त्या राज्यामध्ये पुन्हा येत आहेत आणि त्यामुळं सुनेत्रा पवार CP राधाकृष्णन यांच्याकडे आपला जो राजीनामा आहे तो ते पाठवतील राज्यसभेचा खासदारकीचा आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेणार आहेत। आता प्रश्न असा राहतो की खासदारकीचा राजीनामा सुनेत्रा पवार यांना दिल्यानंतर या संदर्भामध्ये आता राज्यसभेवर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण जाणार, कारण जी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे त्यानुसार पार्थ पवार यांना या जागी ऑलरेडी आपल्याला मिळावी अशा पद्धतीची इच्छा आपल्या पक्षातील सहकाऱ्यांकडे व्यक्त देखील केलेली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे शपथविधी देखील आता निश्चित झाला आहे। केवळ 10 मिनिटाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि लोकभवनला हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। प्रज्ञा, निलेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। आपले प्रतिनिधी राजूही आपल्याला अपडेट देत होते। तुमच्या दोघांचेही आभार। आणि यानंतर आपण थेट बारामतीमध्ये जाऊयात। पार्थ पवार गेल्या तासाभरापासून